कधी कधी आपल्याला असं होतं की आपल्याला भाजी चपाती करायचा आणि खायचा सुद्धा कंटाळा येतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी तुम्हाला आज मी इतका छान भाज्याने भरपूर असा पौष्टिक असा व्हेजिटेबल पराठा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. इकडे बघू शकता, हा पराठा तुम्ही 1-2 जरी खाल्ले ना तर भाजी चपाती खायची काही आवश्यकता नाही आहे. इतका पौष्टिक आणि हेल्दी हा पराठा बनला जातो. इकडे बघू शकता, मस्त असा नरम सॉफ्ट असा हा व्हेजिटेबलचा पराठा मी आज बनवलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने बनवला जातो. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर इकडे मी आवडीनुसार भाज्या घेतल्यात. पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, टमाटर आणि बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर पण वापरायची. आवडीनुसार सगळ्या भाज्या तुम्ही इथे टाका. जसे मी ह्या भाज्या घेतल्यात तसे तुम्ही पालक, मेथी सगळ्या भाज्या तिकडे वापरू शकता. आता इतक्या सगळ्या भाज्या तर विचार करू शकता आपण सोबत खाऊ शकत नाही, पण ह्या पराठ्यात टाकलं तर सगळ्या भाज्या आपल्याला खाण्यात येतात. ते एक बाउल घ्यायचं. त्या बाउलमध्ये सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घ्यायचं. गव्हाचं पीठ घ्यायचं. हा जो पराठा आहे ना ते तुम्ही ज्वारीच्या पिठाचा पण करू शकता. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आवडीनुसार सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या. आता हे पराठे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायची त्यानुसार भाजी आणि पीठ वापरा. तर मला थोडेच बनवायचे आहेत नाश्त्यापुरते, त्यामुळे मी थोड्या थोड्या भाज्या आणि पीठ घेतलेलं आहे. हे बघा, हे पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडं थोडं टाकून घेते. आणि अशा कटिंग केलेल्या भाज्या आपल्याला नंतरसुद्धा उपयोगी पडतात, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असं कट करून. आणि इथं कोथिंबीर टाकायची भरपूर सारी. आता कोथिंबीरच्या जागी बारीक चिरलेला पालक, मेथी इथे वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हिरव्या मिरच्यासुद्धा इकडे वापरू शकता, किंवा लाल तिखट असा अर्धा 1 चमचा टाकायचा, म्हणजे जितकं तुम्हाला तिखट आवडेल तितकं. 1 चमचा धना पावडर टाकले. अर्धा चमचा आपण टाकणार आहोत इथं लाल तिखट. तर लाल तिखट मी इथं थोडंसं टाकून घेते, थोडासा तिखटपणा येण्यासाठी. आणि त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत गरम मसाला पावडर आणि थोडी हळद थोडी टाकायची, नाही तर अगदी पिवळे होऊन जातील पराठे. तर मी इथं हळद टाकली. सफेद तीळ टाकलेले आहेत. आणि आता हे सगळं आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं, म्हणजेच ह्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी घेते टाकून. आणि आता पाणी टाकून थोडं थोडं पीठ आपण हे मळून घ्यायचं. पाणी मी साईडला घेतलं नव्हतं म्हणून थोडा वेळ लागला घ्यायला. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. जसं जसं लागन तसं तसं पीठ मळून घ्यायचं आणि पाणी वापरायचं. खूप छान याचं घट्ट असं पीठ मळलं जातं. आणि मग त्या पिठाला नरम सॉफ्ट करायचं. हे बघा, छान असं हे पीठ मळलं जातं. पीठ जर चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं सुक्कं पीठसुद्धा याच्यावर टाकू शकता. हे बघा, थोडंसं कोथिंबीरची काडीमध्ये येते ना ती काढून घेते. आणि आता हे परत एकदा मळून घेते व्यवस्थित. याच्यामध्ये सुक्कं पीठ टाकून छानपैकी हे पीठ असं मळून घ्या. तेलाचा हात लावायचा प्लेटला आणि आपल्या तळहाताला. आणि मग ह्याला चांगलं नरम सॉफ्ट करायचं. थोडा वेळ ह्याला तुम्ही ठेवू शकता. पीठ मस्त नरम लुसलुशीत होतं आणि मग पराठे पण छान होतात. हे असं थोडंसं सुक्कं पीठ किंवा तेलाचा हात लावून तुम्ही याला चांगलं मळू शकता. असं रोल करून मग आता ह्याचे तुम्हाला लहान मोठे छोटे जसे पण पराठे बनवायचे, जाड पातळ तसे तुम्ही बनवू शकता. आता हे माझा चपातीचा पोलपाट घेतला आहे. थोडं सुक्कं पीठ घेतलं आहे आणि एक नॉर्मल कपडा खाली आथरला आहे, जेणेकरून काय होतं पीठ सांडलं जात नाही किचन वाट्यावर. हे पीठ असं हातावर घ्यायचं, हलक्या हाताने याला थोडंसं मॅश करायचं, म्हणजे नरम सॉफ्ट करून घ्यायचं. बघा, अजिबात हाताला पीठ चिटकत नाही आहे. आणि असं थोडे थोडेसे आपले गोळे बनवायचे, जसं आपण चपातीला बनवतो. लहान मोठे मग छोटे तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता आपण ह्याला चांगलं एक
लाटी बनवली आहे आणि सुक्कं पीठ लावायचं आणि याला चांगल्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं, अगदी चपातीवाणी. सुक्कं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने याला लाटून घ्या. काही तुटत वगैरे नाही, फक्त हलका हात वापरायचा, याची काळजी घ्यायची. म्हणजे जास्त प्रेस नाही करायचा. जितका पण मग तुम्हाला पातळ किंवा जाड हवा आहे त्यानुसार मग हा पराठा लाटून घ्या. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा पराठा बनवू शकता. फक्त रात्री भाज्या कट करून ठेवायच्या, ज्या पण तुम्हाला आवडतील त्या अशा मिक्स करून ठेवायच्या एकसोबत, आणि मग सकाळी फक्त गव्हाच्या पिठामध्ये भाज्या, हळद, मीठ टाकून हा पराठा झटकीपट तयार होतो. आता लाटून घेतलेला आहे ते हे पाहू शकता. भाज्यांनी भरपूर असा हा व्हेजिटेबलचा पराठा लाटून घेतलेला आहे. पॅनवर टाकायचा, गरम पॅन करून घ्यायचा आणि स्लो गॅस करायचा किंवा मीडियम. तेल तूप लावून दोन्ही बाजूनी याला खरपूस भाजून घ्या. एक साईड कडक होईपर्यंत पलटी करायचं नाही. थोडासा याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की वरून असं तेल तूप लावायचं आणि मग याला पलटी करून घ्यायचं. असं हलक्या हाताने अलगद उचलून ह्याला असं पलटी करून घ्यायचं. परत दुसऱ्या साईडून असं तेल तूप लावून घ्यायचं आणि मग आता चारही बाजूनी व्यवस्थितपणे याला मीडियम गॅसवर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. जोपर्यंत ह्याच्यावर डाग येत नाही, म्हणजे स्फोट येत नाही, तोपर्यंत भाजून घ्या. मीडियम गॅस ठेवला आहे. हाय फ्लेमवर भाजलं तरी हरकत नाही, फक्त लक्ष ठेवायचं, नाहीतर करपला जाऊ शकतो. तर बघू शकता किती मस्त आपला हा व्हेजिटेबलचा पराठा तयार होत आहे खाण्यासाठी. तूप आणि बटर लावल्यानं खूप छान स्वाद येतो याचा. मी नॉर्मल तेल लावते आणि आता हे चांगला भाजून निघालेला आहे. कडक झाला आहे. दोन्ही बाजूनी याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, घाई करायची नाही. मिडियम गॅस असल्यामुळं थोडा उशीर लागतो. हे बघा झाला आहे तयार आपला हा सुरुवातीचा पराठा. आता दुसरासुद्धा सेम प्रोसेसने लाटून घेते आणि ह्यालासुद्धा आपण मग शेकून काढूया. हलक्या हाताने असं लाटायचं, लहान मोठा जसा येतो तसा लाटायचा. हे बघा असं व्यवस्थितपणे ह्याला लाटून घ्यायचं आणि मग पॅनवर परत एकदा टाकून असे पराठे सगळे करून घ्यायचे. आता ह्यालासुद्धा मी भाजून घेते आणि 2-3 अजून करते. हे बघा मस्त तेल तूप लावून खरपूस भाजून घ्यायचं. खूप छान पराठा आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडीने खातान. थोडंच तेल लावते, काही जास्त लावत नाही, फक्त असं टचअप करते. आणि हे बघा किती मस्त असा हा आपला पराठा भाजून निघालेला आहे. आणि गरमागरम मी तुम्हाला सुरुवातीचे पराठे दाखवते. हे बघा किती मस्त आपला हा व्हेजिटेबलचा पराठा तयार झाला आहे खाण्यासाठी. पाहू शकता दिसायला किती सुंदर झालेला आहे आणि पाहता क्षणी खायची इच्छा झाली. असं सोबत केचप किंवा चटणी वगैरे, खोबऱ्याची चटणी वगैरे, किंवा गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. सकाळचा हा खूप हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवू शकतो, कारण आपण ह्याच्यामध्ये ना भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत. स्पेशली लहान मुलांसाठी तर खूप उत्तम पराठा आहे, कारण की लहान मुलांना शक्यतो भाज्या पोळ्यांना खायचा कंटाळा करतात. कोणती एक भाजी असेल जी पौष्टिक असेल, त्यांना खायला जर आवडत नसेल तर असं पराठ्यामध्ये ना सगळ्या अशा भाज्या टाकून त्यांना पराठा देऊ शकता. विचार करू शकता पोळी भाजीचं आणि प्रोटीन त्यांना ह्या पराठ्यामध्ये भेटेल. टिफिनसाठी सुद्धा खूप उत्तम आहे. लहान मुलाला असे 2-4 छोटे छोटे पराठे करून द्या, सोबत असं केचप मेयोनीज देऊ शकता. खूप हेल्दी आणि टेस्टी असा त्यांचा हा टिफिनसुद्धा तयार होऊ शकतो. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही व्हेजिटेबल पराठ्याची रेसिपी? आलू पराठा, मेथी पराठा नेहमी करतो, पण हा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. सेम प्रोसेसने तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा गव्हाच्या पिठाच्या जागी वापरू शकता. हे बघा किती मस्त झालेला आहे, क्रिस्पी, नरम, सॉफ्ट असा हा गरमागरम व्हेजिटेबल पराठा. चला घेते मी खाऊन, तुम्ही पण या सगळ्या